लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला विरोध, तरीही पोलीस बंदोबस्तात तो पाणंद रस्ता अखेर खुला. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली जायगाव मार्गावरील अतिक्रमणावर प्रशासनाचा मोठा हातोडा. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथून जायगावकडे जाणारा महत्वाचा पाणंद रस्ता गेल्या अनेक वर्षापासून काही कुटुंबियांनी अतिक्रमण करून बंद केल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शेतात जाण्यासाठी तसेच अनेक कुटुंबांना स्वतःच्या घराकडे जाण्यासाठीही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर रस्ता हा अधिकृत नकाशांमध्ये समाविष्ट असून पूर्वीपासून या मार्गावरून वाहतूक सुरू होती. मात्र काही वर्षापासून संबंधित ठिकाणी अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होता. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी वडूज तहसीलदार, मानखटाव प्रांताधिकारी तसेच सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार आणि निवेदन देत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर संबंधित पाणंद रस्ता तात्काळ खुला करण्याचे आदेश दिले. मात्र रस्ता खुला केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शंकर बाबूराव इंगळे, शोभा शंकर इंगळे, संजय सदाशिव माळी, सुरेखा संजय माळी व इतर कुटुंबियांनी प्रशासनाला दिला होता. तणावपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वडूज पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणी सुरू करताच संबंधित कुटुंबियांनी प्रशासनाला विरोध करत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित महिलेला रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी विरोध करणाऱ्या संबंधित कुटुंबियांना ताब्यात घेतले. अखेर भूमी अभिलेख विभागाने दाखवून दिलेल्या अधिकृत हद्दीनुसार प्रशासनाने हा पाणंद रस्ता खुला केला. या कारवाईमुळे अनेक वर्षापासून अडचणीत असलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार, समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.